आज भावांतर योजनेच्या प्रतीक्षेत अर्थसंकल्पात शेतकरी आस लावून बसले होते। आज शेतकऱ्यांना पीक विम्याच्या ऐवजी बाजारभाव मूल्यांकनाची नुकसान भरपाई देणारी योजना पाहिजे होती। आज शेतकऱ्यांना जो कृषी निविष्ठांवरती जीएसटी होता त्याच्यापासून एक्झम्पशन अपेक्षित होतं, त्याच्यापासून सूट अपेक्षित होती, परंतु या कोणत्याच अपेक्षा पूर्ण झाल्या नाही। या उलट अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की कृषीपूरक व्यवसायातून आम्ही शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधू। तर या ठिकाणी पशुधन विकासाचं सुद्धा त्यांनी एक उद्दिष्ट सांगितलं आणि त्याच्यावरती काही हजार कोटींची त्यांच्या आरोग्यासाठी तरतूद केली। तर मी सांगतो तुम्हाला की पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते अपुरं बजेट आहे, कारण त्यांच्या औषधींचा खर्च माणसांच्या औषधींपेक्षा मोठा आहे। जितके पैसे तुम्ही त्या पशुधनांच्या जनगणनेवर खर्च केले त्याच्यापेक्षा काही पैसे जर तुम्ही या ठिकाणी चारा आणि पशुखाद्याचे दर जे गगनाला भिडले त्यासाठी जर त्या पशुपालकांना ते पैसे दिले असते तर जास्त उपयोगी ठरले असते। कुठंतरी नाही नफ्यात तर किमान तो उद्योग बरोबरीत तरी आला असता। तर अशा प्रकारे एकंदरीत जर या बजेटचा विचार केला तर शेतकऱ्यांचा सन्मानसुद्धा वाढवलेला नाही, सन्मान निधीतसुद्धा वाढ केलेली नाही। या बजेटमधून शेतकऱ्यांच्या हाती निराशेच्या व्यतिरिक्त काहीच पडलेलं नाही।